आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक भारतीयाकडे बँक अकाउंट आहे, पण SBI आणि HDFC पेक्षाही इंडियन पोस्ट बँकेमध्ये तुम्हाला सर्वाधिक व्याजदर दिला जातो आणि याचा मिनिमम बॅलन्स पॉलिसी देखील अत्यंत कमी आहे। तर आजच्या या व्हिडिओतून आपण इंडियन पोस्ट बँकमध्ये खाते उघडण्याचे नेमके फायदे काय आहेत याचीच माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। आजच्या घडीला सर्वांकडे सेव्हिंग खाते आहेत, पण इतर बँकेच्या तुलनेत इंडियन पोस्ट बँकेत सेव्हिंग अकाउंट ओपन केल्याचे अनेक फायदे आहेत। या बँकेत इतर बँकेच्या तुलनेत जबरदस्त व्याजदर मिळतो। दुसरा फायदा म्हणजे मिनिमम बॅलन्स आहे। यात फक्त 500 रुपये मिनिमम बॅलन्स हवंय। SBI सेव्हिंगवरती तुम्हाला 2.70% व्याज दिला जातो, तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुम्हाला 2.70% व्याजदर दिला जातो, तर बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला 2.90% व्याजदर दिला जातो। बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला 2.75% व्याजदर दिला जातो। HDFC मध्ये तुम्हाला 3% व्याजदर दिला जातो, तर ICICI बँकमध्ये तुम्हाला 3% व्याजदर दिला जातो। परंतु इंडियन पोस्ट बँकेमध्ये तुम्ही जर सेव्हिंग अकाउंट उघडलं तर तुम्हाला 4% व्याजदर दिला जातो। यासोबत इतर बँकेमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स 1000 किंवा 2000 रुपये इतका पाहिजे। HDFC आणि ICICI सारख्या बँकेत तुम्हाला 10,000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, पण पोस्ट बँकेमध्ये तुम्ही फक्त मिनिमम बॅलन्स 500 रुपये इतकं ठेवू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।